नर्मदे हर. आज दिनांक 10 नोव्हेंबर. परिक्रमेचा आज आठवा दिवस आहे. परिक्रमावासी निघालेत अंजळवरून. आता परिक्रमावासी निघालेत बडवानीच्या रस्त्याला. नर्मदे हर. आपल्या धर्मशाळामधून निघाल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर राघू गोपाल हॉटेल अंजड इथं सगळ्या परिक्रमावासींसाठी बालभोग पोहे आणि चहाची सेवा दिली जाते. आले नर्मदे हर गुरुजी. चाय प्रसाद घेतल्यानंतर मार्गस्थ झाले आहोत. बडवानीकडे सगळे परिक्रमावासी. आता बडवानी 14 किलोमीटरचा टप्पा आहे. जेवणात कंप्लीट करून तर मुक्कामाला जायचं बडवानीला. उद्यापासून शुलपाणी जंगल चालू होणार आहे. शुलपाणी जंगल खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. बऱ्यापैकी उजेड झालाय. आता रस्ता वगैरे व्यवस्थित दिसतोय. परिक्रमावासी आता निवांत चालू शकतात. थंडी पण आज रोजपेक्षा कमी आहे. काही लोकांनी स्वेटर काढून घेतली. काही अजून थोड्या पुढे गेल्यावर सूर्यनारायण आल्यावर तर नक्कीच काढतील. तिथून आता 14 किलोमीटर बडवानी आहे. आज लवकर जेवणाच्या आधी तिथे पोचायचं 12 वाजेपर्यंत. ते थोडंसं पुढे आल्यानंतर बालभोग दिला जातोय परत. आपले गाववाले असे नर्मदे हर गुरुजी इथं सेवा देतात. सकाळी परिक्रमावासी सकाळी बालभोगचा आनंद घेताना नर्मदे हर. काहींचे बालभोग झाला ते निघाले. बालभोग घेऊन परिक्रमावासी निघालेत पुढच्या मार्गाला. बराच पुढे आलो. 100-200 मीटर तिथे हे बाबा चाय प्रसादीची सेवा देत आहे. परत नर्मदे हर. अजून पुढे 500 मीटर चालून आल्यानंतर इथे चाय प्रसादीची सेवा दिली जाते. खूप सारे लोक आहेत इथे. मग चाय प्रसादीची सेवा देणारे खूप सारे लोक आहेत. खूप छान लोक आहेत. हे बाबाजी आहेत चहावाल्या. ह्या मैया दोघं चहावाल्यांसाठी चहा, दूधवाल्यांसाठी दूध. अशी सोयादांना 10 बजे के बाद आपल्या 10 वाजेनंतर परत ताकाची सेवा दिली जाते. आपका नाम क्या है बाबाजी? रितेश. अच्छा जी गृहस्थ सेवा. असं घरी पण गृहस्थ सेवा दिली जाते. त्या मैया आहेत आणि बाबाजी दोघं मिळून सेवा देतात. नर्मदे हर गुरुजी. चहा आणि दूध सेवा घेऊन परिक्रमावासी मार्गस्थ झाले आहेत. इथून आता 11 किलोमीटर बडवानीचं डिस्टन्स राहिलंय. चला जाऊयात. अशा प्रकारे सूर्यनारायण भगवानांचं दर्शन झालंय आज. मार्गस्थ होताना परिक्रमावासी आता बोरला गावात आलोय आपण. बोरला गावातून जातोय बडवानीकडे. स्कूल बस लागली आहे. पोरांच्या शाळेत जायला तयारी. दंडन मुंडन रे तुम्ही मैया मैया बोला. तुम्ही आठवा मधुसूदन. तुम्ही मैया मैया बोला रे. तुम्ही मैया मैया बोला. तुम्ही मैया मैया बोला रे. तुम्ही मैया मैया बोला. तुम्ही मैया मैया बोला रे. तुम्ही मैया मैया बोला.
मैया मैया बोला हीच माझी विनवणी रे तुम्ही मैया मैया बोला हीच माझी विनवणी रे तुम्ही मैया मैया बोला कर जोडून विनवित तुम्हारे तुम्ही मैया मैया बोला एका जनार्दनी बोला रे तुम्ही मैया मैया बोला एका जनार्दनी मैया रे तुम्ही मैया मैया बोला सर्वदे तलुंग गावातून जातोय आता आपण. चालून आलोय काय एक 9-10 किलोमीटर चाललो असं सकाळून. आता तलुंग गावाला आहे. याच्या पुढे बडवानी आहे. बडवानीच्या अलीकडं दुपारच्या भोजन प्रसादीसाठी थांबणार आहोत आणि मग दुपारी कोणाला काय खरेदी करायची आहे त्या पद्धतीतून बडवानीच्या आत जाणार आहोत. नर्मदे हर महानर्मदा आश्रमस्थळ इथे. आता आपल्याला तलुंग गावाच्या इकडे टोल नाक्याच्या शेजारी एक आश्रम आहे. आता दुपारचं भोजन इथं करणार आहेत. 9:30 वाजले आहेत. 12 वाजेपर्यंत भोजन झाल्यानंतर आपण इथे निघणार आहोत. अशा पद्धतीने आता आजचं नियोजन आहे. परिक्रमावासियांनी इथं आसन लावलं आहे पण आम्ही ठरलं की आता इथून त्यांनी बाराभोग करून मेकलसुद्धा म्हणून पुढे आश्रम आहे तिथं जाणार आहोत. तिथं आम्ही दुपारची भोजन प्रसादी घेणार आहोत. मधून निघालेत ते. त्यांनी ओंकारेश्वरला सायकल घेतली आणि आपल्या या ॲटलास जी जीवनाची मागच्या पिढीची जीवनाची एक मोठी गरज होती. खूप मोठा सहकार्य होतं ॲटलास सायकलीचं मागच्या पिढीला. ते त्या याच्यावर निघाले आहेत. बाबाजी आपका नाम क्या है? कहाँ से हो आप? जिला कासगंज पड़ता हूँ. असे बाबाजी आहेत. त्यांनी निघाले आहेत. आपले बाबा पण आता आम्ही त्यांच्याशीच बोलत होतो. बोलणं झालं. आता आम्ही पण आमच्या मार्गस्थ होतो. नर्मदे हर. पुढे येऊन परिक्रमावासी आरामाला बसलेत. आराम करत आहेत. आराम चालू आहे. मेघसुता अन्नक्षेत्र आश्रम इथं आलेलं आहे. आपण इथं आसन लावूयात. जेवण पण आता सुरू झालेली आहे. भोजन प्रसादीची तयारी चाललेली इथं. मेघसुता परिक्रमा आपले परिक्रमावासी येत आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर मैया. दुसरी पंगत भोजन प्रसादीसाठी बसलेली आहे. बाहेर पण परिक्रमावासी आले आहेत. हे आपण परवाच्या दिवशी दाखवले होते ते अपंग बाबा आहेत. ते त्यांना चालायला होत नाही. हे ते गाडीवर आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे 4 आहेत आमच्यासोबत आलेले आहेत. ते गाडी धक्का देऊन पर्यंत आलेले आहेत. नर्मदे हर. भोजन प्रसादीसाठी आता सगळे बसलोय आम्ही. भोजन प्रसादी झाल्यानंतर परिक्रमावासी मार्गस्थ होताना लगबग असते. चप्पल शोधा, पटकन चला, पुढच्या आश्रमात लवकर जाऊ, ह्या लगबगीत निघतो आम्ही. नर्मदे हर. बडवानी शहरात एंट्री करताच
नर्मदा मैयाची छान अशी मूर्ती आहे. मला बडवानी म्हणून पाटी लावलेली आहे. मगरीवर बसलेली माता आहे. मैया मगरीवर बसून वाचतोय. बाबुंगाच्या अलिराजपूर बडोदा. अशा प्रकारे आता आपण बडवानी ते एंटर केलेलं आहे. 2-3 किलोमीटर आश्रम आहे. हॅलो बडवानीचं साईन आहे. लोकसेवा केंद्र शासकीय इमारत आहे इकडे बडवानी शहराच्या आतमध्ये. अशा प्रकारे जुनी वास्तू आहे. लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक लागलेलं आहे. इथून आपल्याला सरळ जायचं आहे सरळ मार्गाला. तिकडनं पुढे आल्यानंतर आपल्याला श्रीराम चौक लागतो. तिथून आपल्याला उजव्या कडेला जायचं आहे. डाव्या कडेला ना जाता उजव्या कडेला जायचं आहे श्रीराम चौकापासून सिद्धेश्वर महादेव मंदिराकडं. आजचा आश्रम तिथं आहे. आपण तिथे जाणार आहोत. Exit the roundabout onto Kushi Barwani Highway. पुढे आल्यावर आपल्याला गुरुद्वारा चौक लागतो. इथे गुरुद्वारा आहे. गुरुद्वाराच्या पुढे आपल्याला सरळ जायचं आहे. समोर मनोरमा हॉस्पिटल आहे. तिथून आपल्याला सरळ जायचं आहे. बडवानीचा बस स्टॉप. परिक्रमावासी सगळे आल्यानंतर असं नसतं झाले. सगळ्यांनी झोप घेतली. आता आल्या आल्या झोपले. सगळे झोपलेत. आमचे परिक्रमावासी तिकडं परिक्रमावासींचं जेवण झालंय. ते तिकडं आराम करत आहेत. आश्रम मोठा आहे आणि आज इथं खूप गर्दी राहणार आहे. आम्ही येण्याच्या आधीच हाऊसफुल झालेलं होतं. आम्ही असे बाहेर मंदिराच्या बाहेर लावलेले आपण काही परिक्रमा असून इथं झाडाखाली लावलेले असून इथं दुपारचं भोजन झाल्यानंतर प्रसादी घेऊन स्टॅम्प आणि शिक्के रजिस्टर करतायत. तिकडच्या शेडमध्ये पण प्रवासी आरामाला आता लागलेत. इकडं प्रसादन गृह.
इकडे काही भोजन प्रसादी बनवत आहेत. काही परिक्रमावासी तिकडं आसनं लावली कोपऱ्यात. असा मोठा आश्रम आहे. थोडासा आराम करून आता परिक्रमावासी शुल्पाणी मार्गाच्या खरेदीसाठी पूर्वतयारीसाठी निघाले आहेत. पीठ वगैरे काय काय सगळे आता खरेदी वगैरे करायचे. आपले बाबा या माऊली शॉपिंग करायचं शॉपिंग करने के लिए अभी जाना है. हे आहे बडवानीचं संजीवनी हॉस्पिटल. इथे परिक्रमावासींसाठी फ्रीमध्ये इलेक्ट्रॉल ORSचे पॉकेट्स दिले जातात. त्यासाठी परिक्रमावासी गेलेत तिथं. आणि आपल्यासोबत जे बाबा आहेत 40 गावचे बाबा, त्यांना इंजेक्शन घ्यायचं आहे. आपण त्यांनाही ते इंजेक्शन देऊ. संजीवनी हॉस्पिटल बडवानी. हरे राम हरे राम 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 हरे हरे. या आश्रमात अशाप्रमाणे शिस्तबद्ध काम होतं. सगळ्यांची जेवणं झाली आहेत. ज्यांची जेवणं झाली ते आपापले ताट धुण्यासाठी लाईन लावून येतं. इथे साबणाचं पाणी आहे. सगळं व्यवस्थित आहे. अशा पद्धतीने इथं इकडं एक लाईन सगळं एकदम सिस्टीम